तुम्ही जे चना आता लावलेला आहे तर या चण्यात कितीचा ॲव्हरेज तुम्हाला येऊ शकते असा अंदाज आहे? मला झळती कमीत कमी दरवर्षीप्रमाणे अंदाज घेतला तर 12च्या वरतीच लागेल. 12च्या लागणार नाही. दरवर्षी कितीचा ॲव्हरेज येते? 8-9. यावेळेसची मग वेगळं काय केलं तुम्ही? यावर्षी प्रथम म्हणजे एक व्हेरायटी चेंज केली. हो, दिग्विजय घेतली. हो. आणि औषधीमध्ये सर्व मार्गदर्शन तुमचं घेतलं. अच्छा, ॲग्री पॉवरच्या सल्ल्यानं आपण सगळं केलं. ते धुवारी नंतरचा तुमचा अनुभव काय आहे? धुवारी पडले पण फुलाची गळ झाली नाही. हो, फुलं जे गळून पडतात आजूबाजूचे जे आपण प्लॉट आजूबाजूचे जे बघितले तिथं फुलंच त्यांचे म्हणजे आता हरभरे असे करपून आले. बरोबर, आपल्या याच्यावर ग्रीननेस कायम आहे. हो. आणि फळांची संख्या म्हणजे आपण ज्याला घाटे म्हणू, हो, घाटे सुद्धा भरपूर, खूप. बरं, तर पाय टाकता नाही येत अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुमची जी फवारणी सुरू आहे तर फवारणी करताना तुम्हाला काय वाटत होतं की बाबा फवारे कोण नको फवार, म्हणजे 9 एकर फवारणी करायला मला कमीत कमी 3 दिवस लागते अशी परिस्थिती आहे. आणि मधात जे तुम्ही ढोला सोडला होता म्हणजे रिकाम्या मुक तास म्हणू आपण, ते अंतर किती फुटाचं असेल मग? ते त्याचं 3-3, 4-4 तासाचं 3 तासाचं टाकलं होतं. म्हणजे 2 ते अडीच 3-3 फुटाचे फटे टाकले होते. रिकामी जागा सोडली होती चालण्यासाठी. ते पूर्ण बुजून गेले म्हणजे कुठंच ते जागा दिसत नाही रिकामी. नाही, पूर्ण जागा 1.5 मुड्डनावर मी ढोला टाकला. 1.5 मुड्डनावर? हो. अच्छा, म्हणजे 21 तासावर एक ढोल्या टाकला. ते ढोल्या आज कुठं दिसत नाही. बरोबर आहे, पूर्ण बुजले. तर मंडळी, ढोल्या म्हणजे काय तर मुक तास ज्याला आपण म्हणतो की बाबा चालण्यासाठी म्हणा किंवा फवारणीसाठी किंवा पाण्याचा तास पाणी देण्यासाठीच ठेवले होते मी. बरोबर आहे. पण ते आज रोजी पोझिशन अशी झाली की पाणी नाही देतात आणि चालताही नाही येत. तर म्हणून आमचं जे बोलणं झालं होतं पाटलांसोबत ते सुरुवातीला हेच झालं की आपण अंतर वाढून टाकू. परंतु त्यांचं जे दरवर्षीचा जो त्यांचा अनुभव आहे त्या हिशोबाने त्यांनी ते अंतर टाकलं. परंतु आज तुम्ही परिस्थिती पाहू शकता. बरं, याला खतं वगैरे कोणते खतं आपण याला दिले? खत पेरणीसोबत खत दिलं. कोणतं? पेरणीसोबत DAP दिलं. अच्छा, एकरी किती टाकलं होतं? एकरी एका बॅगला 1 पोतं. एका बॅगला 30 किलो बियाण्याला 1 पोतं. बरं. आणि दरवर्षी मग तुमचा जो फवारणीचा खर्च येतो तो फवारणीचा खर्च यावर्षी मग जे समजा तुम्हाला उत्पादन जास्त होते असं वाटत आहे, मग फवारणीचा खर्च खूप जास्त आला का? नाही, कमी झाला. दरवर्षी तुलनेत कृषी केंद्रापेक्षा कमी झाला. कसं काय? आपल्या जवळच्या औषधी आहेत ना. हो का? म्हणजे खरंच इतका मोठा फरक, म्हणजे खर्चही कमी आणि उत्पादन चांगलं. तर मंडळी, उर्वरित चर्चा करण्याच्या आधी आपण पाटलांचं नाव आणि पत्ता जाणून घेऊया. पाटील, राम राम. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. श्रीकांत भालचंद्र राऊत, राहणार वनोजा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. बरं, आपण किती वर्षापासून किंवा किती दिवसापासून आमचे प्रोडक्ट वापरता? मला 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. कोणकोणत्या पिकावर तुम्ही प्रोडक्ट वापरले? मी प्रथमतः संत्रा, हो, नंतर सोयाबीन, नंतर चना, बरं, आणि तूर. सर्व म्हणजे मी जे पिकं घेतो त्याच्या सर्ववर मी घेत आहे तुमचे प्रोडक्ट. बरं, तर संत्र्यावर तुम्हाला रिझल्ट कसे वाटले? संत्र्यावर, फाट्याच्या संत्र्यावरही एकदम छान वाटले. हो. आणि या संत्र्यावरही चांगले वाटले. जो आंबिया घेतला होता आपण, आंबियाची कलरही लवकर आला आणि तोडण्याला जे बाकीचे गावात जे संत्र्याचे मळे आले होते त्यांच्यापेक्षा अगोदर माझी तोडणी झाली. हो, तुम्ही तसा प्रश्न विचारला होता की म्हणजे लवकर येणार काही आहे का, म्हणजे माल लवकर तुटून आला पाहिजे यासाठी. तर ते औषध एक महिना आधी, लोकांपेक्षा 1 महिना आधी माझा आंबिया तुटला होता. हो, म्हणजे आता मुरुकची पण तीच परिस्थिती आहे. लोकांपेक्षा सपोज 27-28 जानेवारीला तोड लागेल माझ्या शेतात. अच्छा, बरं. लोकांची मग तोड किती तारखेला लागत असते? 15 फेब्रुवारी. 15 फेब्रुवारी, म्हणजे 15 ते 20 दिवस आपण लवकर आहोत. हो, बरोबर आहे. तर त्याचा मग पुढे फायदा होत असते का पिकाला? तोड लवकर झाडाला फायदा होतो नाही का? म्हणजे झाडाचं ताकद भेटायला त्याला वेळ मिळते, ताकद भेटते आणि पुढे आपल्याला तळण द्यावं लागते. तळण लवकर सुरू केली तरी चालते. अशा पद्धतीने करू शकतो नाही का? तर आता हा जो चना आहे तर या चण्याला म्हणजे किती दिवसाचा हा प्लॉट आता जवळपास झालेला आहे? याचं माझं पेरणी आहे 28 ऑक्टोबर. 28 ऑक्टोबरची पेरणी आहे. ठीक आहे. त्यानंतर होती 26ची, 28ची. अच्छा, 2 तासातलं अंतर किती आहे? 2 तासातलं अंतर आहे 22 बोट. त्याला आता तुम्ही इंचात किती म्हणता? अच्छा, 1.25 किंवा 1.5 फूट आपण म्हणू त्याला, नाही? 1.25 फूटच म्हणा, 1.5 फूट नाही म्हणता. नाही, बरं. तर खत नियोजन तुम्ही सांगितलंच आहे. हो. तर फवारण्या किती झाल्या टोटल फवारण्या 3 झाल्या. कोणकोणत्या? प्रथमतः एलियट, आपलं ॲग्री पॉवरचं सफल, हो, आणि इमॅमेक्टिन घेतलं होतं. अच्छा. आणि DAP म्हणत होते तुम्ही, DAP न घेता 1261 घेतलं होतं. अच्छा, हो.
DAP मिळालं नाही. हो, DAP आमच्या वाशिम जिल्ह्याला शॉर्टेजच आहे DAPचा प्रथमपासून. हा, दुसरी फवारणीमध्ये ॲमिनो घेतलं. हो, ॲमिनो घेऊन बुरशीनाशकमध्ये कस्टोडिया घेतलं होतं, त्यावेळेस धुवारी पडत होती. हा, आणि त्याच्यासोबत घेतलं कीटकनाशक आपलं हे बॅराझाईट. हो, बॅराझाईट. ठीक आहे. त्यानंतर तिसरी फवारणी झाली का? तिसरी फवारणी आता चालू केली, आता चालू आहे. हो. ठीक आहे. तर म्हणजे फक्त 3 फवारण्या आणि पिकाची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. जबरदस्त पीक इथं आलेलं आहे. आणि जर समजा मी तुम्हाला झाड जर असं पलटून दाखवलं ना तर पूर्ण घाटेच दिसते. वा, आपण ज्याला लटपट घाटे म्हणतो ना, हे पूर्ण घाटेच दिसतात. तुम्ही झाड जर असं करून पाहिलं तर पूर्ण मालच माल दिसते. तर पाटलांचा अंदाज आहे की 12च्या वर इथं एकरी ॲव्हरेज येऊ शकतो. आता हा तर प्लॉट झाला, कोणती व्हेरायटी म्हटली? दिग्विजय. आणि दुसरा जो प्लॉट आहे तो दप्तरी 21, तो कसा आहे? तोही पण छान आहे. तो पण जबरदस्त प्लॉट आहे. तिथला सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात शेवटचा प्रश्न विचारतो पाटील, तुम्हाला समाधान आहे का ॲग्रीपॉवरचे प्रोडक्ट वापरून? हो, समाधान आहे. नक्की 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 100% समाधान आहे. 100% समाधान आहे. बरं, बाकी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का? पाहिजे वापरायला पाहिजे. पैशामध्ये स्वस्त आहे आणि तुमचा एक जो अनुभव आहे, हो, ज्या अनुभवानुसार तुम्ही मार्गदर्शन करता ते खूप मोलाचं आहे. एवढं मार्गदर्शन कृषी सेवा केंद्रावाला दुकानदार कधी करत नाही. ज्या वेळेस जे पाहिजे तुम्ही ते देता, त्याच्याने शेतकऱ्यांचा फायदा होते आणि कमी खर्चात. आणि दोन्ही गोष्टीत, औषधीमध्ये आणि पैशामध्ये दोन्ही गोष्टी फायदा होते. आणि उत्पादनात तर खूप फरक पडला. अच्छा. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता भरपूर सारे शेतकरी आहे जे आपल्या औषधाने आणि ट्रीटमेंटने समाधानी आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं कुठंतरी चुकत आहे किंवा थोडा काही बारीक सारी गोष्टी लक्षात येत नाही आहे, तर ॲग्रीपॉवरचा जो नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर जाऊन तुम्ही कॉल करू शकता अधिक माहितीसाठी. म्हणून म्हणतो मंडळी, लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्रीपॉवर. धन्यवाद पाटील. धन्यवाद. दप्तरी 21 जो टाकलेला चना आहे त्यांनी, तर तो तुम्ही पाहू शकता प्लॉट. बरं, इथं पाटील मग वेगळं काही केलं का? इथे त्याच फवारण्या केलेल्या आहे? त्याच सेम. याच्यात वेगळं काहीच नाही? नाही, वेगळं काही नाही. बरं, तर इथंही झाडात तुम्ही हे जर पाहत असाल घाटे, तर पूर्ण घाटे भरत आलेले आहे. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे जे धुवारीमुळे जे फुलगळ व्हायला पाहिजे ते फुलगळ इथे झालेले नाही. प्रत्येक जागा म्हणजे आपण काय म्हणत असतो, फुलगळ झाल्यानंतर जागा रिकामी होत असते झाडाची. ती इथं एखादं झाड दाखवतो मी तुम्हाला, एखादी फांदी दाखवतो. पहा, इथून आपण पाहू, घाट आहे, इथं घाट आहे, इथे जागा रिकामी नाही. पहा, ठीक आहे. इथं 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 शेवटपर्यंत म्हणजे कुठंच घाटा, ती जागा रिकामी नाही आहे फांदीची. म्हणजे गळ नाही झाली. सरळ काय सांगायचं आपल्याला की गळ नाही झाली. तर त्यामुळं इथं उत्पादनात बराचसा फरक दिसणार आहे.